लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नमस्कार, आपण पाहतोय काही ठळक घडामोडी आणि बातमी आहे पूर्णामधून। सकल मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी परभणी वसमत रोड झिरोफाटा येथे आंदोलन। परभणीच्या झिरोफाटा एरंडेश्वर येथे 4 तास रास्ता रोको आंदोलन। सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी परळी नाका येथे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता झिरोफाटा एरंडेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन केले। 4 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले होते। सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यास समर्थन देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले होते। तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजावर आंदोलनाचे दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले। झिरोफाटा एरंडेश्वर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाम मांडून बसल्याने परभणी, वसमत, हिंगोली, नांदेड येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकी 4 ते 5 तास खोळंबली होती। याच दरम्यान सदरील ठिकाणी मागील 4 दिवसापासून प्राध्यापक व्यंकटेश काळे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं असून त्यांच्यासोबतच त्यांच्या सहकाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलेले आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरूच राहील असा पवित्रा यावेळी प्राध्यापक व्यंकटेश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे। यावेळी सदर ठिकाणी काही काळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधीक्षक पूर्णा ब्रह्मदेव गावडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तहसीलदार यांचे प्रतिनिधी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले होते। त्यानंतर रास्ता रोको आंदोलनाची सांगता झाली। हे आंदोलन शांततेत पार पडले। यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। स्वरूप प्राप्त झालेले आहे। आपण मराठा तरुणांना काय आव्हान काय कराल? एवढंच आव्हान करेल, शांततेच्यामध्ये जसे जरांगे पाटील आपल्याला सांगतात त्या पद्धतीने आपण शांततेच्या पद्धतीने हे करायला पाहिजे। केलं आता काय आपण शासनाकडे काय नेमकं काय मेसेज दिला त्यामध्ये? शासनाला मी रस्त्याच्या माध्यमातून एवढंच सांगितलं की बाबा लवकरात लवकर मराठा समाजाचं आरक्षण ताबडतोब मिळावं, यासाठी आम्ही प्रश्नशील आहोत। या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं आहे। आपण त्याबद्दल काय मत काय आपण नेमकं? माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मागच्या वेळेस बी आमरण उपोषणाला बसले, त्यानंतर शासनानं आश्वासन दिल्यानंतर आरक्षणाचं पण आमरण उपोषण सोडून त्यांनी साखळी उपोषण चालू केलं। परत ते 40 दिवस संपल्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील परत आमरण उपोषणाला बसले। सरकार किती माणसं मारण्याचा पवित्रा घेत आहे, म्हणून माझी सरकारला परत विनंती आहे की आपण आत्महत्याचं प्रकरण थांबवावं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं ही विनंती करतो। हा विषय महत्त्वाचा आहे। ही कळवळा राजकीय पुढाऱ्याचे नाही। या लढाईच्या पाठीमागं आरक्षण हे समाजाची फळप्राप्तीचा आरक्षणाचा हा लढा असेल, पण त्याहीपेक्षा लढा हा सत्याचा आणि असत्याचा आहे, स्वार्थाचा आणि निस्वार्थाचा आहे। हे निस्वार्थी मराठे लढत आहेत आणि स्वार्थी पुढारे पळवाटा काढत आहेत। उदोरा बोल साहेबांची परीक्षा लागली, मुख्यमंत्री साहेबांची परीक्षा लागली, कोणी असं म्हणतं, कोणी अरे का जाणं ते मोदी साहेबांकडे सगळे जाऊन बसा ना, तोडगा निघत नाही का? निघतो ना। कोण म्हणतंय? आज शरदचंद्रजी पवार आणि मोदी साहेब अनेक ठिकाणावर आपण एकत्रित पाहिजे असते। अनेक ठिकाणावरती नेते आपापल्या कामासाठी सरकार चालवण्यासाठी हे नेते लोक सगळे एकत्रित बसतात, पण समाजाचा प्रश्न आहे आणि समाजाच्या प्रश्नासाठी हे लोक काय एकत्रित बसत नाहीत, तोडगा का लवकर काढत नाहीत का? आमचे मराठ्यांची पोरं आज दररोज आत्महत्या करायली। किती दिवस आत्महत्या शेतकऱ्याच्या झाल्या, आता यांच्या या आरक्षणाच्या संदर्भात आत्महत्या म्हणजे माणसं मारायचे धंदे यांनी चालू केले। उद्या आमची बी अंत्ययात्रा निघणार आहे। आज आपण पाहिलं की आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी अगोदरही असणारं 17 दिवस असणारं त्या ठिकाणी उपोषण केलं, कारण मराठ्यांना आरक्षण किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट त्यांनी इतक्या दिवसामध्ये सर्वांमध्ये जागृत करून दिली। आज प्रत्येक तरुण असणारा या आरक्षणाच्या संदर्भामध्ये असणारा पेटून उठलेला आहे। 17 दिवसानंतर शासनानं असणारं एक चाल खेळली आणि मनोजदादा जरांगे यांना असणारं उपोषण त्या ठिकाणी थांबवायला लावलं, आश्वासनं दिले
आणि 30 दिवसाचा कालावधी शासनानं मागितला होता. याच्यावर विचार करून मनोजदादा जरांगे पाटील यांनी 40 दिवस असणारे शासनाला दिले. मात्र त्या 40 दिवसामध्ये सुद्धा या शासनानं कुठल्याही प्रकारचं काही केलेलं नाही किंवा त्यांना जो शब्द दिला तो शब्द शासनानं पाळला नाही. हे झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मनोजदादा जरांगे यांना उपोषणाला बसावं लागलं. आज त्यांची प्रकृती अतिशय असणारी हलाखीची झालेली आहे. सर्वजण जनता असणारी त्यांच्यासमोर बसून पाणी घेण्यासाठी असणारं मनोजदादा जरांगे यांना असणारं विनवत आहेत. ही परिस्थिती, हा आक्रोश असणारा मराठा समाजाचा आहे. तरी या शासनाला कुठल्याही प्रकारची काही जाग किंवा जाणीव या गोष्टीची होत नाही. गोरगरीब मराठा समाजाला असणारं जे आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे, या हक्काचं आरक्षण असून सुद्धा असणारं आज मराठा समाजाला हे पुरावे मागत आहेत. याच्या अगोदर ज्या काही लोकांना असणारे या ठिकाणी आरक्षण मिळालेले आहेत त्यांना कोणत्या प्रकारचे पुरावे सादर करायला लावले हा आमचा प्रश्न आहे. आणि मराठ्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न आला की हे लोक म्हणतात पुरावे द्या. मग हे पुरावे आज जवळपास 10,000च्या पुढं असणारे पुरावे असणारे सापडलेत शासनाला. तरीही शासन असणारं सांगतंय की जेवढ्यांचे पुरावे मिळाले तेवढ्यांनाच आम्ही असणारं प्रमाणपत्र देणार. पण मनोजदादा जरांगे पाटलांनी सुरुवातीपासून सांगितले की बाबा संपूर्ण मराठा समाजाला तुम्हाला हे कुणबी असणारे प्रमाणपत्र द्यावे लागतील. तरीही या शासनाच्या कानामध्ये असणारे हे शब्द जात नाहीत. ती फिरून फिरून पुन्हा त्याच गोष्टी समोर आणतात. याचा असणारं फार असा विचित्र प्रकार आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. ज्या नेत्याला एवढं डोक्यावर घेऊन नाचलो, सगळा मराठा समाज असणारा आजपर्यंत या लोकांना एवढा मोठा करून बसला, ते आज 10 पिढ्याची मालमत्ता मराठ्याच्या जीवावर मिळवून आज शहाणपणा तिथून शिकतात की आम्हाला प्रमाणपत्र नको, आम्हाला हे नको, आम्हाला ते नको. अरे इथं 1.5 एकरमध्ये लोक आलेले आहेत. हे इथं त्या जमिनीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर पोट भरायला लोक महाग झाले. लाखो रुपयाचा फीस भरून लेकरांना शिकायचं कसं? आणि शिक्षण मिळवून एवढी गुणवत्ता मिळूनही या लेकरांना आज न्याय मिळत नाही, कुठं नोकऱ्या नाहीत. या आरक्षणाच्या बाबतीमुळं आज मराठी इतके मागं राहिलेले आहेत की यांना कुठंच असणारा आता वाव राहिलेला नाही. म्हणून आज संपूर्ण असणारा मराठा समाज इथं रस्त्यावर उतरलेला आहे. कोणाला काही इथं आनंदानं असणारं येऊन इथं काही असं दाखवायचं नाही मोठेपण. तर ही असणारी एक दाहकता आहे, अंतःकरणामध्ये लागलेली आग आहे. ही आग जर आज विझली तर बरं आहे, अन्यथा काही दिवसानंतरचे जे याचे परतभाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतील याला सर्वस्वी हे महाराष्ट्र शासन असणारं जबाबदार राहील असं असणारं सकल मराठाच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आमचे आदरणीय प्राध्यापक व्यंकटेशजी काळे सर यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी असणारा आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. झिरोफाटा एरंडेश्वर या ठिकाणी त्यांना साथ देण्यासाठी आम्हीही असणारे सर्व एरंडेश्वर सर्कलमधील सर्वच असणारे बांधव या ठिकाणी साखळी उपोषणामध्ये या ठिकाणी बसलेले आहोत. याची सरकारनं लवकरात लवकर खबरदारी घ्यावी आणि आम्हाला असणारा न्याय द्यावा आणि सर्व सकल मराठा बांधवांना असणारं कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून असणारं आम्हाला आरक्षण द्यावं ही असणारी विनंती करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी पूर्णा परभणी सय्यद सलीम सुहागनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.